मॅथमॅटिकल ट्रीटमेंट कोणाची ऑफ कोणाचा एक्सपेरिमेंट आहे हा यंग्स डबल स्लिट बरोबर आहे का यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट मॅथमॅटिकल ट्रीटमेंट करायची कोणाची करायची तर यंगच्या एक्सपेरिमेंटची हे टायटल थोडंसं मोठंच मग कालची डायग्राम आणि याच्यामध्ये नियर अबाउट परत 70% मॅथ असेल 70% मॅथमॅटिक्स त्याच्यामध्ये बेसिक जॉमेट्री आहे आणि थोडं एका ठिकाणी लॉजिक वापरायचं एकाच ठिकाणी लॉजिक वापरायचं मग आता बेसिकली तुमच्या लक्षात यायला पाहिजे बाबा हा एवढा काय मोठा एक्सपेरिमेंट आणि एवढा काय भारी एक्सपेरिमेंट आहे वेटेज पण आहे सिलेबसला असं एवढं सांगितलंय काय नेमकं याच्यामध्ये काय असेल तर तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की जगातला हा फर्स्ट एक्सपेरिमेंट आहे कसला फर्स्ट एक्सपेरिमेंट आहे कशाबद्दलचा हा फर्स्ट एक्सपेरिमेंट आहे माहिती आहे तुम्हाला जगातला हा पहिला एक्सपेरिमेंट आहे तो काय सांगतो माहिती का तर तो लाईटचं नेचर हे वेव्ह आहे हे प्रूव्ह करतो पूर्ण वर्ल्ड मधला पहिला एक्सपेरिमेंट जो लाईटचं नेचर काय प्रूव्ह करतो वेव्ह आहे हे प्रूव्ह करतो पहिला एक्सपेरिमेंट दुसरी गोष्ट याचं दुसरं इम्पॉर्टंट फक्त वेव्ह आहे हे प्रूव्ह करत नाही तर त्या वेव्हची वेव्हलेंथ तो काय करून देतो आपल्याला मोजून देतो म्हणजेच मेजरमेंट सुद्धा करून देतो कोणाची आम्ही जे वाचतोय आम्ही जे स्टडी करतोय शेवटच्या क्षणापर्यंत तोच ऍटिट्यूड असला पाहिजे कुठेतरी काय मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन किती वेळाचं आहे 20 मिनिटं 25 मिनिटं अगदी झाले ना मग दीड तासाचे 2.5 तासाचे लेक्चर का कारण आम्हाला ते सगळं बघा पार हिस्ट्री पासून ते कसं झालं असेल काय झालं असेल काय डिफरन्स सगळं बघावं लागतं मग मजा काय आहे याच्या की तो पहिला एक्सपेरिमेंट आहे त्याच्या अगोदर न्यूटन सरांचं पार्टिकल नेचर सगळीकडे धुमाकूळ घालतच होतं कारण मॅक्झिमम लोक न्यूटन सरांच फॉलो करत होते का करत होते तर बऱ्यापैकी लाईट स्ट्रेट जाताना सगळ्यांना दिसत होते मग हा प्रूफ पण करतो आणि वेव्हची वेव्हलेंथ मोजून पण देतो तुम्हाला माहित आहे जर माझ्याकडे वेव्हलेंथ असेल तर मला फ्रिक्वेन्सी मिळणारच ना रे बरोबर आहे का कारण सिन्स C is equal to F into लॅम्बडा हे तर आम्हाला माहितच आहे हे 9वी 10वी पासून 10वी पासून तर माहित असतं तुम्हाला आणि म्हणून बाळांनो आता मग लास्ट लेक्चर मध्ये आम्ही पाहिलं की कशा पद्धतीनं थॉमस यंगने हा एक्सपेरिमेंट केला म्हणजे स्लिट्स कशा घेतल्या स्क्रीन कशी घेतली त्याला कसे स्पॉट्स मिळाले वगैरे वगैरे पाहिलं पण त्याचे अनालिसिस काय झालं नव्हतं तर आता आपल्याला नेक्स्ट पेज वरती याचं मॅथमॅटिकल ट्रीटमेंट बघायची मी तुम्हाला सांगितलं होतं की जनरली काय केलं जातं बाळांनो तर बघा याला मी स्क्रीन म्हटलं याला काय म्हटलं मी स्क्रीन पडदा पिक्चर बघता ना त्या पडद्यावरच रेज आणलेले असतात म्हणजे तुमच्या इमेज कुठं फॉर्म होतात स्क्रीनवरती बरोबर आहे की नाही म्हणजे ही कोण आहे स्क्रीन आता स्क्रीनच्या थोडं बऱ्यापैकी मी असं म्हणेल स्क्रीनच्या बऱ्यापैकी पुढं इथं आणि याच्या पुढं ठीक आहे एवढंच बस मला मग आता याच्या पुढं मेन सोर्स आहे मी काय मेन सोर्स घेत बसणार नाही तर आम्ही असं केलं इथे एक सोर्स घेतला आणि इथे एक सोर्स घेतला याला नाव दिलं आम्ही S1 तर याला नाव दिलं S2 आणि हा सेंटरचा स्पॉट असेल याला समजा तुम्ही थोड्या वेळासाठी C बोलला आणि मग आता तुम्ही इमॅजिन केलं की बाबा चला कुठं तरी लांब एका ठिकाणी एक पॉइंट आहे त्याला नाव नक्कीच काय दिलं P नाव दिलं आणि मग तो P जो आहे P तो स्पॉट डार्क आहे का ब्राईट आहे हे कोण डिसाइड करत होतं तर तुम्हाला चांगलं माहित असेल की ते डिसाइड करायचं काम आम्ही कोणाला दिलेलं आहे सांगा बरं हा जर नीट सांगितलं तर बरं होईल तो स्पॉट P हा जो स्पॉट आहे तो ब्राईट असेल का डार्क असेल हे कसं डिसाइड होईल सॉरी हा पण कोण इन फेज आउट ऑफ फेज आपण त्याला काय म्हणलं होतं आणि ड्रॉ केल्यानंतर जर नाही आठवलं तर मग किती मोठी गोष्ट समोर दिसतंय हा अरे
किमान किमान 10 वेळा शब्द काल माझ्या तोंडातून गेला असेल. पाथ डिफरन्स, पाथ डिफरन्स, पाथ डिफरन्स. मग तो लेंथ मध्ये घ्या किंवा अँगल मध्ये घ्या, तो डिसाइड करणार की तो स्पॉट ब्राईट आहे का डार्क. किमान 10 वेळा तरी झाला असेल. विचार करायची गोष्ट आहे बरं का बारकाईनं, की जी गोष्ट काल तुम्हाला किती वेळा शिकवली, 10 वेळा सांगितलेली आहे की S2P मायनस S1P त्या दोन्ही मधला डिफरन्स ठरवेल की तो स्पॉट ब्राईट आहे का डार्क. काल मग काय गोट्या खेळले का आपण, तेच तर करत बसलो होतो ना एवढ्या वेळ. आणि मग आता आपण या स्क्रीनवरती एक परपेंडिक्युलर ड्रॉ केली, एक परपेंडिक्युलर ड्रॉ केली आणि याच्यापासून पण एक परपेंडिक्युलर ड्रॉ केली. तर सगळ्यांना मी काल सांगितलं होतं की ऍक्च्युअल मध्ये हा एक्सपेरिमेंट करत असताना यालाही काही लिमिटेशन्स आहेत. पहिली लिमिटेशन, जर तुम्हाला या स्क्रीनवरती स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न हवा असेल, स्टेडी, स्थिर स्थिर, म्हणजे त्या ठिकाणी डार्क स्पॉट आहे तर डार्कच, तो ब्राईट होणार. आणि जिथं ब्राईट आहे तिथं ब्राईटच. अजिंक्य उभा राहा, पटकन उभा राहा. त्याच्या शर्टकडे सगळ्यांनी प्लीज बघा. ब्राईट डार्क, ब्राईट डार्क, बरोबर आहे ना. सेम पॅटर्न मागे प्रतीककडे पण आहे. तो म्हणतो मला कौटल नाही, माझा आहे. मग आता मजा अशी आहे की तो जो पॅटर्न तुम्हाला दिसतोय ब्राईट आणि डार्कचा, तो फिक्स आहे. त्याचा ज्या ठिकाणी डार्क आहे तिथं डार्कच आहे, तो ब्राईट होत नाही. आणि ज्या ठिकाणी ब्राईट आहे तिथं ब्राईट आहे, तो पुन्हा डार्क होत नाही. त्याला म्हणायचं फिक्स पॅटर्न म्हणायचं. तुमच्या लक्षात आलं का? मी पॅटर्न याचा अर्थ कळाला का, फिक्स पॅटर्न कसा आहे. ब्रेक तो बनती. मग आता मजा बघा रे. मग इथं जर तुम्हाला क्लिअरचा अर्थ कळतो ना, क्लिअर, स्टेडी, स्टेडीचा अर्थ कळाला ना. जो ब्राईट आहे तो ब्राईट आहे आणि तो डार्क आहे. जर ही जागा जर ब्राईटने घेतली असेल तर तिथं कोण राहणार, ब्राईटच विथ रिस्पेक्ट टू टाईम. नाहीतर त्या गणपतीतल्या लाइटिंग सारखं नाही, बल्ब आहे ऑन ऑफ, डार्क ब्राईट असं नाही. ब्राईट तर ब्राईट, डार्क तर. कॉन्सेप्ट कळाली का तुम्हाला? ही कॉन्सेप्ट असते. मग याच्यासाठी बाळांनो जेव्हा सायंटिस्ट लोक एक्सपेरिमेंट करतात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की इथं 2 सोर्स आहेत आणि ही स्क्रीन आहे. मग स्क्रीन किती पण लांब घ्यायची असं चालत नाही. जनरली तुम्हाला ती स्क्रीन काही मीटर्स मध्ये, म्हणजे 1.5 ते 2 मीटरच्या अंतरावरती असते याच्यापासून. मग याला तुम्ही डी म्हटलात, कॅपिटल डी. मग कॅपिटल डी तुम्ही काय ठेवलं, डिस्टन्स बिटवीन सोर्स अँड स्क्रीन. काय झालं तुमचं, कॅपिटल डी. मग इथं लिहिलं S1 अँड S2 ला लिहिलं. S1 आणि S2 कोण आहेत तर तुम्हाला माहित आहे, 2 कोहेरंट सोर्सेस आहेत. बरोबर का रे बाळांनो? कोहेरंटचा अर्थ तुम्हाला खूप चांगला शिकवलेला आहे. त्याच्यानंतर मी यालाच काहीतरी नाव देतो, याला वरती आणखी वरती शिफ्ट करतो थोडस आणि याला नाव दिलं मी ए आणि बी असं काहीतरी नाव दिलं. आणि ए आणि बी घेतल्या ना, नाहीतर ए बी ला मी म्हटलं ए बी कोण आहे माझ्यासाठी तर स्क्रीन ठेवली. चालतं का? त्याच्यानंतर कॅपिटल डी काय दिलेलं आहे बाळांनो तर सोर्स पासून स्क्रीनचं डिस्टन्स आहे. जनरली हे फ्यू मीटर्स मध्ये असतं, म्हणजे 1 मीटरच्या 2 मीटरच्या दरम्यान असतं. मग याला तुम्ही नाव दिलं डिस्टन्स बिटवीन दी सोर्स अँड स्क्रीन म्हटलं. त्याच्यानंतर स्मॉल डी. आता स्मॉल डी मी काय घेतोय नीट बघायचं. स्मॉल डी हे जे 2 सोर्स आहेत याच्यातलं डिस्टन्स घेतलं मी. मग तुमच्या हे लक्षात आलं असेल, स्मॉल डी डिस्टन्स बिटवीन दी सोर्सेस. आणि बाळांनो हे डिस्टन्स हे रियालिटी मध्ये जर बोलायचं म्हटलं तर खूप 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 जवळ असतं. इतकं जवळ असतं की फ्यू सेंटीमीटर्स मध्ये असतं, म्हणजे एकदम जवळ असतं. म्हणजे हे सोर्स जेवढे जवळ जवळ घेता येतात तेवढा घ्यायचा प्रयत्न असतो, आणि जेवढा लांब घेता येतं तेवढा लांब घ्यायचा प्रयत्न असतो. मग तुमच्या हे सगळं लक्षात आलं असेल की काय आहे एक्झॅक्टली. आता त्याच्यामध्ये सी असा पॉइंट आहे
जो S1 पासून पण सेम डिस्टन्स वरती आहे आणि S2 पासून पण आहे. आणि मग या केसमध्ये मी असं म्हटलं तुम्हाला एक्स कुठं घेतलेला नाही, तर एक्स काय आहे, तर परत तुम्हाला इथं सांगायचं असं की एक्स आमच्यासाठी कोण आहे, तर डिस्टन्स ऑफ पॉइंट पी. आता आमच्यासाठी पॉइंट पी अननोन आहे ना, तो पॉइंट पी फ्रॉम सेंटर सी. म्हणजे एक्स काय आहे, तर या पी चं अंतर आहे, पण कोणापासून आहे, सेंटर. म्हणजे कुठलंही डिस्टन्स तुम्ही कोणापासून घेणार, सेंटर पासून घेणार. स्क्रीनवरती इथपर्यंत समज. आणि मला असं वाटतं की चालू या इन्स्टंट पर्यंत इथं 1% सुद्धा कुठला डाऊट नसायला पाहिजे. हे अंतर खूप कमी, हे अंतर खूप जास्त, ही स्क्रीन आहे, ते एक लोकेशन आहे, एक जागा आहे. मग ती ब्राईट होणार का डार्क होणार हे या दोघांच्या अंतरावरती असतं, हे आपण शिकलो होतो. मग तुम्हाला माहित आहे की पॉइंट नीट बघायचं आता, S2P आणि S1P या दोन्ही मधलं, आता हे एक अंतर आहे, हे दुसरं अंतर आहे. समजा हे 50 मीटर असेल आणि हे 40 मीटर असेल, तर दोन्हीचा डिफरन्स 10 मीटर येणार ना. मग दोन अंतरातला फरक तो ठरवणार आहे की पॉइंट P हा ब्राईट पडेल का डार्क होईल. हे आपण शिकलो होतो कालही, बरोबर आहे ना. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, डिस्ट्रक्टिव्ह, ह्याच्यामध्ये हे सगळं क्लिअर करून घेतलं होतं. मग आपण सेम बाळांनो काल जे डायग्राम बघितली होती त्याच्यामध्ये फक्त इकडे एक एक्स्ट्रा सोर्स ठेवला होता आणि इथं ब्राईट डार्क दाखवलं होतं. आता मी मात्र ते काय केलं, मॅथमॅटिकली दाखवलं. मग तुम्हाला चांगलं माहित आहे की जर बारकाईनं बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की S1P याला काहीतरी नाव देतो मी. समजा मी या नाव दिलं, याला M नाव दिलं. काय नाव दिलं, M. आणि याला नाव दिलं N. तर तुम्हाला माहित आहे CN हे D/2 होईल आणि MC हे सुद्धा D/2, बरोबर आहे का. मग D/2 चा अर्थ कळाला ना, कारण हे टोटल किती आहे 10, तर हे किती होईल 5, हे 5, हे असेल 100, तर हे 50. एकदम व्यवस्थितपणे आम्ही डायग्राम बनवले, एकदम व्यवस्थितपणे. ओके ओके, कळालं सगळं. मग जर एकदम व्यवस्थितपणे जर आम्ही डायग्राम बनवले असेल तर आता आम्हाला याच्यावरती एक मॅथमॅटिकल ट्रीटमेंट करायची किंवा अनालिसिस करायचे आणि त्याच्यातून आम्हाला काय आउटपुट मिळतंय ते बघायचंय. हळू जरे समजलं काय. मग जर हे तुम्हाला कळालं असेल तर आता तुम्ही मला सांगा तुमच्यासाठी मेन टार्गेट काय आहे. याला थोडस बाजूला घेऊया, आपण पुन्हा नेक्स्ट पेज वरती जात आहे किंवा आत्ताच याला थोडस छोटं करूया. नाही ठीक आहे, पुन्हा बघूया पुढं. चल रे बाबा. मग आता परत शांत डोकाने परत पहिल्यापासून सुरू की पॉइंट P ब्राईट होणार आणि डार्क होणार हे कोण डिसाइड करणार, तर तुम्हाला माहित आहे पाथ डिफरन्स. पाथ म्हणजे काय रे बाळांनो. मग आता याच्यापासून हे गाव आहे 50 किलोमीटर आणि याच्यापासून हे गाव आहे 40 किलोमीटर, दोन्हीतला फरक किती झाला 10. तो 10 किलोमीटर मधला जो फरक आहे तो तुम्ही मग कम्पेअर करणार कशाशी, तर तुम्हाला माहित आहे अँगलशी किंवा वेव्हलेंथशी, आणि त्याच्यावरून ठरणार. कारण कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स साठी काय कंडिशन आहे, डिस्ट्रक्टिव्ह कंडिशन साठी, ब्राईट साठी काय कंडिशन आणि डार्क साठी, सगळं झालंय आपलं. मग आता मला सांगा पाथ डिफरन्स तुमच्या भाषेमध्ये हा पाथ डिफरन्स म्हणजे S2P ना रे. हा S2P मायनस S1P, बरोबर आहे की नाही. हा तुम्हाला डिफरन्स काढायचा आहे, हे तुमचं टार्गेट आहे. आणि तो डिफरन्स कोणाशी कंपॅरेटिव्ह आहे त्याच्यावर ठरेल की मग स्पॉट ब्राईट आहे का डार्क आहे. मग आता मजा अशी आहे की S2P घ्यायला पण काय कळेना गेलं, S2P ला पण काय कळणार. मग आम्हाला काय माहितीये, तर आम्हाला जर आम्ही इथे एक ट्रायंगल दाखवलं, इथे याला थोड्याच वेळासाठी M इथं लिहितो मी बाजूला. मग ट्रायंगल बघा, इथं हा M आहे ना तुमचा, हे डिस्टन्स एक सांगितलं मी, हा स्पॉट M आहे ना. हा मग मला सांगा S1MP हा एक ट्रायंगल दिसतो तुम्हाला, आणि त्याच्यानंतर S2NP हा दुसरा ट्रायंगल दिसतो. तर याच्यामध्ये बघा दोघांचे बेस तुम्हाला माहित आहे DD आहेत म्हणून. दोघांची हाईट तुम्हाला बऱ्यापैकी कळतंय, कारण हे D/2 आहे, हे D/2 आहे, हे X आहे, कळतं तुम्हाला. पण तुम्हाला याचा जो हायपोटेन्यूस आहे तोच कळत नाही. हायपोटेन्यूस मायनस हायपोटेन्यूस म्हणजे आमच्यासाठी हायपोटेन्यूस कोण आहे, तर पाथ आहे, रस्ता आहे. म्हणजे आम्हाला इथं
भले हेच काम करायचं असेल, हे शोधायचं असेल, पण आम्हाला मात्र आता 1/1 दोन ट्रायंगल मध्ये जावं लागेल. मग आमच्यासाठी मोठी लेंथ S1P आहे का S2P आहे? S2P आहे. म्हणजे आम्ही अगोदर मोठा ट्रायंगल बघायचा का? तुम्ही असं म्हटलं तर चालेल का? इन ट्रायंगल S2NP. तुमच्याकडे ट्रायंगल कळालं कुठला आहे? बघा आता S2NP हा कसला ट्रायंगल आहे? राईट अँगल ट्रायंगल. एवढं तर कळते ना. मग जर हा राईट अँगल ट्रायंगल असेल तर याला तुम्ही 8वीचं पायथागोरस वापरू शकता का? पायथागोरस काका आठवतात का? काय सांगतात पायथागोरस काका? कशामधलं रिलेशन सांगतात? हाईट, बेस आणि हायपोटेन्युस. बरोबर आहे की नाही? मग आता तुम्ही मला सांगा, याला जर मी वापरलं, पायथागोरस वापरलं तर काय होईल बाळांनो? तर तुम्ही मला सांगा, S2 येणार आहे किंवा आपल्याला ज्याच्यात इंटरेस्ट आहे तो अगोदर घेऊया. मी म्हटलं therefore S2P हा हायपोटेन्युस झाला ना, त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर S2N त्याचा स्क्वेअर प्लस हाईट. आता तुम्ही बघायला सांगा NP ना रे, हा NP त्याचा स्क्वेअर. पण आता तुम्ही मला सांगा, हे तर शोधायचंय, हे D आहे, पण हे कळेल ना NP का आहे? बरोबर आहे की नाही? मग तुम्ही म्हणावं लागतं सिन्स NP काय आहे? तर तुमच्या लक्षात आलं असेल NP म्हणजे NC प्लस CP. बरोबर आहे का? बघा ना, इथून हे एवढं आणि तिथून वरती. म्हणजेच तुम्ही काय म्हणू शकता, हे आहे D/2. हे एवढं D/2 होणार आहे आणि याच्यावरच X त्याचा काय होणार आहे? ओके, ही NP ची किंमत कळाली तुम्हाला? नक्की कळालं? मग मला सांगा therefore S2P ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू S2N काय आहे? S2N म्हणजे D आहे ना रे, म्हणजेच होणार D चा स्क्वेअर प्लस हे तुम्ही बघितलं आता D/2 प्लस X त्याचा सुद्धा NP. शोधले ना कसं आहे ते? इथपर्यंत सगळे सोबत आहात का? मलाच वाटतं 8वी सारखं सध्या चालू आहे बेसिक एकदम. मग आता तुम्ही मला सांगा, तुम्ही पहिलं काय काम कराल? याला सोडवाल ना, याला सॉल्व्ह कराल ना. मग मला इथे सांगा, आता हे D स्क्वेअर प्लस हे A प्लस B ब्रॅकेट स्क्वेअर असेल तर कसं होतं माहिती ना तुम्हाला? कसं करायचं सांगा ना. हे मी कशाला करत बसू? हे मी करू हा? चला बाबा नो. हा थांबा, आता कोणीच करू नका. कोण मॅथमॅटिक्सची मुलं बरीच आहेत का? यश चल उठ, तू कधीच उत्तर दिलेलं नाही, सांग बरं कुठलं? D/2. ओके चल घेतलं. प्लस असेल ना, हा प्लस 2D/2 इंटू X प्लस X स्क्वेअर. म्हणजे डायरेक्ट केलं असतं तर असं झालं असतं ना, D²/4 प्लस DX प्लस X स्क्वेअर असंच ना. व्हेरी गुड बाय. बस तर हे आलं D²/4 प्लस DX प्लस X स्क्वेअर. बरोबर आहे का? मग तुम्हाला हा काय मिळालाय? तर हा मोठा रस्ता मिळालाय. बरोबर आहे ना. पण तो जो मोठा रस्ता भेटलाय तो कुठल्या फॉर्म मध्ये भेटलाय बाळांनो? तर तो मिळालेला आहे तुम्हाला स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये. तुम्हाला कसा लागत असतो? लिनियर फॉर्मॅट मध्ये, ज्याचा पॉवर 1 असतो. तुम्हाला भेटला कुठल्या फॉर्मॅट मध्ये? स्क्वेअर. इथपर्यंत सगळे सोबत आहात का? नक्की. आता जर तुम्ही इथं सोबत आहात तर तुम्हाला आता ह्या छोट्या ट्रायंगल साठी बघावं लागेल. मग एकदा हा छोटा ट्रायंगल बघून घ्या. का आहे तो? S1MP. त्याच्यामध्ये तुम्हाला कळालं असेल की आता हा तर Dच आहे, पण आता MP काय होणार? तर X मधून हा मायनस करावा लागेल ना. म्हणजे इथं X प्लस D/2 होतं समजा, आता इथं काय येणार? X मायनस D/2 असाच अर्थ झाला ना त्याचा. इकडे बघा, आपल्याला पाहिजे एवढं, पण हे X आहे ना, X मधून एवढं काढावं लागेल, मगच तुम्हाला MP भेटेल ना. हा तरी सुद्धा आपण जाऊ द्या, नेक्स्ट पेज वरती जाऊया. आता तुम्हाला माहित आहे तरी पण मी इथं ट्रायंगल असं ड्रॉ करतो, नीट बघा. हा तुम्ही S1P मांडलाय, याला M घेतलं आणि सुरुवात कुठापासून करणार तुम्ही? या C पासून.
मग हा तुमचा एम आहे समजा. हे टोटल किती आहे तुमचं एक्स आणि हे किती आहे d/2 आणि हा कसला ट्रायंगल आहे घेतला त्याच्यातला. मग हे तुमच्यासाठी कॅपिटल डी आहे ना. हा मग मला सांगा नाउ इन अ ट्रायंगल S1MP मग याला सुद्धा आम्ही काय वापरणार पायथागोरसच ना. मग पायथागोरस काय सांगतो हायपोटेन्यूज स्क्वेअर इज इक्वल टू S1P स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर डी स्क्वेअर प्लस हाईट कोण आहे MP चा स्क्वेअर. चालेल का रे. पण मला सांगा आता सिन्स MP म्हणजे कोण आहे तर तुम्हाला माहित असायला हो MP म्हणजे CP मायनस CM ना रे. हा म्हणजेच x मायनस d/2 बरोबर आहे का. मग MP ची किंमत ठेवली तिथं आम्हाला काय भेटले बघा देअरफॉर हा ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू हे डी स्क्वेअर प्लस ब्रॅकेट मध्ये काय आलं x मायनस d/2 त्याचा काय झाला स्क्वेअर बरोबर आहे. मग x प्लस d/2 केलं समजा तुम्ही आता काय करायचं तुम्हाला x मायनस d/2 हा तर हे काय होणार डी स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर ना रे मायनस 2 इंटू d/2 इंटू प्लस एक्स स्क्वेअर असंच ना रे बाळांनो. हा सॉरी एक्सच्या जागी हा व्हेरी गुड. इथं एक्स अगोदर घेतला म्हणजे इथं d²/4 बरोबर आहे का रे बाळांनो. हा मग आता मला सांगा हे काय झालं S1P त्याचा स्क्वेअर. आता जर आम्ही मागे आलो तर आम्हाला हे काय भेटलं तर S2B भेटलं. याला समजा आम्ही म्हटलं 1 नंबर म्हटलं. आता पुढे गेलो आम्हाला काय भेटलं हा मग आम्ही याला म्हटलं S1P चा म्हणजे मोठी लेंथ अगोदर काढली आता छोटी लेंथ काढली. मग नियमाप्रमाणे तुम्हाला जर दोन रस्त्यातला फरक पाहिजे असेल कुठलाही फरक इथं दोन दोरे आहेत समजा तर तुम्ही मोठी मायने छोटीच करता ना जनरली. मग आता इथं तुम्हाला हवा आहे ते काढायचं असेल तर तुम्ही काय करणार तुम्हाला सिन्स S2P मायनस S1P पाहिजे ना रे बाळांनो. बरोबर आहे की नाही. हे तुमच्या डोक्यात असलं पाहिजे म्हणजे तुम्हाला ही मोठी लेंथ ही छोटी लेंथ आहे नसेल कळत तर परत जायचं काय बिघडत नाही. तुम्ही वेळ द्यावाच लागतो. हा मोठा रस्ता आणि हा छोटा रस्ता मोठ्यामधून छोटा गेला असा त्याचा अर्थ असतो. मग आम्हाला पाहिजे काय ना तर उगाच काहीतरी मास्तर हेच प्रूव्ह केलं असं काढले तसं काढले काय कामाचं आहे त्यात. तो रस्ता ठरवणार आहे स्पॉट ब्राईट आहे का कुठला दोघातला फरक आम्हाला दोघंच माहित नव्हते म्हणून आम्ही अगोदर दोघं काढून घेतली S2P काढला S1P काढला. पण आता प्रॉब्लेम असा झाला की ते स्क्वेअर फॉर्म मध्ये बरं येईल का आले तर पुढे त्याला काहीतरी करू पण अगोदर तेही आम्हाला माहित नव्हते. मग आता तुम्ही असं केलं तर चालेल का आता मी म्हटलं सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1 असं केलं तर चालेल का. आता इक्वेशन 1 च्या लेफ्टला काय आहे तर S2P त्याचा स्क्वेअर आहे म्हणून आम्ही असं केलं S2P मोठी लेंथचा स्क्वेअर मायनस S1P छोटी लेंथ त्याचा इज इक्वल टू इथं पण मोठीच लेंथ घ्यावी लागेल अगोदर. मग मोठी लेंथ बघा तुमच्या समोर आहे इथं सगळेच्या सगळे कशा आहेत प्लस मध्ये आहे. हा मग आता इथं ही सवय लावून घ्यायची इथंच आपण हे दोन कॅन्सल करून टाकले ना इथं कुठं कॅन्सल केला रे एक्स हा इकडे केलेलं आहे बरोबर आहे ना. हा काय अडचण. मग आता इथे मला सांगा जे आलं ते याच्यामध्ये काय आलं तुमचं तर d² प्लस x² प्लस dx प्लस d²/4 हे पहिलं आलं मायनस त्याच्यानंतर काय आलं तुमचं इथं बघा d² प्लस x² मायनस dx ना रे प्लस d²/4. आता तुम्हाला चांगलं माहित आहे की या मायनस मुळे आणि ब्रॅकेट मुळे आतमधले सगळेच्या सगळे साइन जे आहे चिन्ह सगळेच बदलून जातील. आता तुम्ही मला सांगा हे असं होईल ना रे तुमचं इकडे आता नीट बघा d² प्लस x² प्लस dx प्लस d²/4 प्लस मायनस मायनस d² प्लस मायनस प्लस मायनस x²
मायनस मायनस प्लस dx मायनस डी स्क्वेअर बाय. आता एवढं सगळं बघितल्यानंतर पहिलं काम करायला लागणार आहे तुम्ही, हे कॅन्सल होईल, एक्स स्क्वेअर कॅन्सल होईल आणि हे सुद्धा कॅन्सलच होईल. बरोबर आहे का? मग एवढं सगळं कळाल्यानंतर मला असं वाटतं आता की आपण थोडीशी ऍडजस्टमेंट केलेली बरी. मग आता इकडे बघा, देअरफॉर लेफ्ट हँड साइडला काय राहिलं, एस टू पी स्क्वेअर मायनस S1P चा पण स्क्वेअर इज इक्वल टू इकडे काय राहिलं dx dx म्हणजे काय राहिलं 2 इंटू dx. मग स्मॉल डी नेमकं कोण आहे, तो कोण आहे स्मॉल डी? स्मॉल डी कॅपिटल डी काय सोर्स आणि स्क्रीन मधलं ना. मग स्मॉल डी काय दोन सोर्सेस मधला येणार रे. आणि एक्स काय आहे तर स्क्रीनच्या सेंटर पासून त्या अननोन पॉइंटचं डिस्टन्स आहे. हे जर विसरलात तुम्ही तर पक्क रट्टाळत की रे तुम्ही. काय आहे काहीच माहित नसते. का सवय लागले ना मॅथमॅटिकली फक्त पुढे एवढंच करायचे. मी नेहमी गाडवे सरांना म्हणतो काय एवढ्याकडेच लक्ष असते कशासाठी हा माहित नसतं. बघ फॉर्म्युला ठेव किंमत आणि चालू दे. फॉर्म्युला किती दिवस बघताय तुम्ही? आता काय चालू आहे हे डी कोण आहे डिस्टन्स बिटवीन टू सोर्सेस ना रे, जे की खूप 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 छोटं असतं. आणि एक्स म्हणजे काय तर तिथे 100 वेळा एवढं सांगितलं की एक्स म्हणजे काय आहे तर स्क्रीनच्या सेंटर पासून त्या अननोनचं डिस्टन्स आहे ना हे एक्स. बघितलंय ना सगळं. मग तेच जर तुम्हाला आठवत नसेल कळत नसेल तर तुम्ही पक्के रट्टाळ उपयोगच नाही पुढे काय. आता मजा अशी आहे की आम्हाला डिफरन्स पाहिजे पण हे काय हे वेगळंच आहे. मग आता इथं मला सांगा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हे कसं आहे तरी बघा नव्हतं. मला असं वाटतं ए प्लस बी आणि ए मायनस किंवा ए मायनस बी अगोदर घेतला आणि नंतर ए प्लस बी घेतला काय बिघडत आहे का? मग त्यालाच हे जर म्हटलं असं S2P मायनस S1P इज सॉरी हे एक झालं आणि याला असं केलं इंटू S2P प्लस S1P ए मायनस बी ए प्लस बी. बरोबर आहे का? इज इक्वल टू 2 इंटू dx. चालतंय का? मग आता तुम्ही मला सांगा की इथपर्यंत येत असताना आणखी एक छोटीशी गोष्ट मी करणार आहे. देअरफॉर S2P मायनस S1P हेच मला पाहिजे होतं ना रे. इज इक्वल टू 2dx आणि खाली इकडे आता डिव्हिजन मध्ये येईल S2P प्लस S1P. इथपर्यंत आलो मी. मुद्दाम याला इक्वेशन 3 म्हटलं कुठंच बोललो नव्हतं इथं. मग मला काय पाहिजे होतं दोन लेंथ मधला फरक म्हणजे तो माझ्यासाठी काय असणार डिफरन्स म्हणजे दोन पाथ मधला दोन रस्त्यांमधला फरक म्हणजे पाथ लेंथ भेटली मला. पण ती पाथ लेंथ आणखी काहीच मला कळत नाही की कोण आहे S2P कोण आहे S1P हेच मला माहित नाही ना. मग इथपर्यंत मी प्युअर मॅथ्स केलं होतं. आता मी थोडस लॉजिक घेणार आहे. तिथं काय घेणार आहे लॉजिक घेणार आहे. आणि लॉजिक घेताना लॉजिक म्हटलं मी इथं एवढा चेंज आहे बघा एवढी मजेदार गोष्ट आहे. एकाच वेळी इकडे एकीकडे एकाच बाजूला ऍक्च्युअल मध्ये इक्वेशन असताना सुद्धा या बाजूला मी मॅथच ठेवणार आहे आणि इथे लॉजिक वापरणार आहे. मी काय बोलतो ते नीट आहे का? इक्वेशन म्हणल्यानंतर डाव्या बाजूला तेच उजव्या बाजूला पण मी इथं काय करतोय मॅथ्स आणि इथं लॉजिक. मग मॅथ्स काय म्हणतं तर मॅथ्सला अॅक्युरसीच लागते. लॉजिक थोडस दुर्लक्ष करतं असंच अर्थ ना त्याचा. मग ज्या ज्या ठिकाणी लॉजिक जातो तिथं आपली अॅक्युरसी वाढत असते का कमी होत असते? लॉजिक वापरल्यानंतर आपली अॅक्युरसी मॅथमॅटिक्सच्या कंपॅरिझन मध्ये वाढणार का कमी होणार? 100% कमी. आता मी काय करतो ते बघा. आता इकडे ही जागा वापरू. तुम्हाला माहित आहे हा S1P आणि हा S2P एकदम जवळ असतात ना. अरे हा S1 आहे ना आणि S2 आहे. हे दोन सोर्सेस एकदम जवळ असतील ना आणि स्क्रीन खूप खूप लांब. अरे हे फ्यू इतके जवळ असतात. हे एवढे छोटे लेंथ आहे आणि त्याच्या कंपॅरिझन मध्ये खूप लांब आहे ना. मग तुम्ही विचार करा. माझा साधा प्रश्न आता इथे एक पॉइंट घेतला. आता मला सांगा हे खूप 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 जवळ घेतले समजा असे दाखवले. तर आता मला प्रामाणिकपणे मला सांगा की हे खूप डिस्टन्स कमी आहे. त्या केसमध्ये
S1P आणि S2P हे जवळजवळ सेमच लेंथ असतील ना. अरे हे खूप जवळ आहे, हे बघा ना, ही एवढं आणि असा पॉईंट पकडायचा आहे, त्या दोन्हीत खूप मोठा फरक नाही ना पडणार. पण हे जर डिस्टन्स इकडे असतं तर मग मात्र नक्कीच फरक पडला असता ना, बरोबर आहे की नाही. म्हणजे याचा अर्थ द डिस्टन्स बिटवीन टू कोहेरंट सोर्सेस इज व्हेरी व्हेरी स्मॉल, म्हणून ह्या दोन्हीमध्ये जास्त फरक नाही. दुसरी गोष्ट बाळांनो, आता परत एकदा हे एक लॉजिक बघितलं, मग ते काय म्हणतात, देअरफॉर S2P आणि S1P याला इक्वल घ्या म्हणतात. मग इकडे इक्वल घेतलं तर 0 होऊन बसेल ना, इथं इक्वल नाही इथं इक्वल घ्यायचं. लक्षात आलं का लॉजिक काय करायला, कळालं का तुम्हाला. अॅक्युरसी म्हणजे तुमचं मॅथमॅटिकल अनालिसिस सोपं होण्यासाठी एकाच वेळी इथं मॅथ वापरते आणि इथं लॉजिक वापरते. आता ते काय म्हणतं की हे डिस्टन्स खूप जवळ असल्यामुळे ह्या दोन्हीत मोठा फरक पडत नाही, त्याच्यामुळे त्या दोघांना कसं घ्या, इक्वल घ्या म्हणतो. बट ठीक आहे, इक्वल घ्यायचं. इकडे इक्वल घेतलं बोंब 0 होऊन जाईल ना, तर नाही, इकडे घ्या, इकडे लॉजिक घ्या, इथं मॅथ घ्या. बट ठीक आहे, दोन्ही वापरलं. मग थोड्या वेळासाठी म्हणलं आता S2P आणि S1P सेम आहेत, मग त्याला S2P म्हणा किंवा S1P म्हणा. मग पुढे आपण असं चालेल का. बरं ठीक आहे, थांबा, इथंच थांबा, आणखी 2 मिनिट थांबा. बरं ठीक आहे, दोघं इक्वल आहेत म्हणून नो प्रॉब्लेम. पण आता दोघं नेमकं किती घ्यायचे तर ते परत सांगतात आपल्याला. हे दोन डिस्टन्स एकदम जवळ आहेत आणि खूप लांब आहे आणि ते पॉईंट घेतला तर हे डिस्टन्स आणि ह्या सेंटर पासून हे काढलेलं डिस्टन्स, ह्या तिन्ही डिस्टन्स मध्ये खूप मोठा फरक असेल का, तर नाही. मग हे सेंटरचं डी घेतलेलं असतं ना तुम्ही, म्हणजेच ते म्हणतात ह्याला पण डी घ्या त्याला पण डीच घ्या म्हणतात. बरं बाबा घ्यायचं म्हटलं, मग आता हे असं होतं 2dx डिवाइड बाय 2 कॅपिटल डी ना रे. मग कॅपिटल डी काय असतं, डिस्टन्स बिटवीन सोर्स अँड स्क्रीन, बरोबर आहे की नाही, तो बल्ब आणि स्क्रीन. आणि स्मॉल डी डिस्टन्स बिटवीन टू सोर्सेस. मग आता पहिलं काय काम करायला तुम्ही, बरोबर आहे की नाही. मग बाळांनो तुम्हाला काय कळालं तर तुम्हाला देअरफॉर पाथ लेंथ किंवा पाथ डिफरन्स नाही बाळांनो, पाथ डिफरन्स इज इक्वल टू S2P मायनस S1P इज इक्वल टू तुम्हाला भेटला XD डिवाइड बाय D. बरोबर आहे का. मग आता मला सांगा याच्यामध्ये X कोण आहे तर तुम्हाला माहिती आहे डिस्टन्स ऑफ अननोन पॉइंट P ना रे, पॉइंट P फ्रॉम सेंटर C ना रे. स्मॉल डी का आहे, डिस्टन्स बिटवीन टू कोहेरंट सोर्सेस, बरोबर आहे की नाही. आणि कॅपिटल डी का आहे, डिस्टन्स बिटवीन एनी सोर्स अँड स्क्रीन, बरोबर आहे का. मग इथपर्यंत आल्यानंतर आता आमच्या लक्षात येतं की मग ही जी लेंथ आहे ना, ह्या दोन मधला हा फरक ना, म्हणजे लेंथच ना, लेंथ मायनस लेंथच भेटेल ना. मग ही लेंथ ठरवणार की तो स्पॉट ब्राईट असेल का डार्क असेल. आता तुम्हाला सगळ्यांना माहित आहे ब्राईट साठी काय कंडिशन असतात आणि डार्क साठी काय कंडिशन्स असतात. मग काल आम्ही पाहिलंय कुठलाही स्पॉट ब्राईट येण्यासाठी कन्स्ट्रक्टिव्ह तयार व्हावं लागेल, कन्स्ट्रक्टिव्ह असायला पाहिजे इंटरफरन्स. आणि तो कुठं असतो तर दोन्हीतला फरक 0 असेल किंवा 2 पाय असेल किंवा 4 पाय असेल किंवा 6 पाय असेल किंवा डॅश 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 डॅश, तुम्हाला माहिती आहे ते सगळं. मग तुम्ही सांगा जर स्पॉट जर तुम्हाला कसा पाहिजे, ब्राईट पाहिजे, तर ब्राईट स्पॉट साठी इंटरफरन्स कसा पाहिजे रे बाळांनो, तर कन्स्ट्रक्टिव्ह, बरोबर आहे की नाही. आणि कन्स्ट्रक्टिव्ह साठी तुमच्या लक्षात आलं असेल देअरफॉर पाथ डिफरन्स किती आलाय आमचा, तर तो आलेला आहे XD डिवाइड बाय D. हा कसा असला पाहिजे तर तुम्हाला माहित आहे इव्हन मल्टिपल, आपण इव्हन साठी हे दाखवलं होतं ना, इव्हन मल्टिपल ऑफ पाय असला पाहिजे. आणि मग तुम्ही म्हणला तसं नको आम्हाला 2n इंटू पायला तुम्ही म्हणला होता लॅम्बडा बाय 2, आठवलं का रे. मग हे केलं होतं ना आपण कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मध्ये. मग हे 2 कॅन्सल, म्हणजेच काय दाखवलं होतं आम्ही n लॅम्बडा. Therefore XD by D is equal to n लॅम्बडा, बरोबर आहे का रे सोन्यांनो. वेअर n म्हणजे काय असेल तर n ची व्हॅल्यू 0 पण असेल, 1 पण असेल, 2 पण असेल आणि कुठं पण असेल, बरोबर आहे की नाही. हे केलं होतं की नाही. आता शांत डोक्याने बघा रे बाळांनो 2 मिनिटासाठी. आता
मी एक्स्ट्रा काम पुढे करायचंय पण आताच करतो. मला सांगा, यालाच मी असं म्हटलं झालं का, देअरफॉर लॅम्बडा इज इक्वल टू हे एन इकडे आलं तर काय होईल, एक्स डी डिवाइड बाय एन डी. बरोबर आहे का? मग आता तुम्हीच मला सांगा, हे बरोबर झालंय का? सगळं समजलंय का सगळं? मग बाळांनो नेमकं काय झालं तर बघा, त्या सोर्सची जो बल्ब आम्ही वापरलाय त्या बल्बची वेव्हलेंथ आम्हाला शोधता येते का? आणि ते कोणावर अवलंबून आहे तर तुम्हीच मला सांगा, तो किती नंबरचा ब्राईट किंवा डार्क असेल. आता इथं ब्राईट आलाय म्हणून किती नंबरचा ब्राईट हे आम्हाला स्क्रीनवरती दिसत असतं ना. त्याच्यानंतर डी सोर्स आणि स्क्रीन मधलं अंतर आम्हाला मोजता येत असतं, दोन सोर्स मधलं अंतर मोजता येतं आणि सेंटर पासून त्या स्पॉटचं अंतरही मोजता येतं, डिस्टन्स आणि किती नंबरचा स्पॉट आहे याच्यावरून आम्हाला काय शोधता येते, वेव्हलेंथ. जगातला पहिला एक्सपेरिमेंट ज्याने लाईटचं वेव्ह नेचर तर सांगितलंच हो, पण वेव्हलेंथ सुद्धा मोजून दिली. समजतं का बाळांनो? आणि हे सगळं अप्रॉक्सिमेटली 250 वर्षांपूर्वी झालं. 250 वर्षानंतर आम्हाला हे समजून फक्त घ्यायचंय. आणि 250 वर्षापूर्वी त्याने केलं थॉमस यांनी, आज 250 वर्षानंतर आम्हाला फक्त समजून घ्यायचं त्याने कसं केलं. मग करणारा अवघड आहे का समजून घेणं, हे तुम्ही एकदा ठरवायचं. आणि ते किती वर्षांनी? जवळपास 221-22 वर्ष होत आले आता. तुम्ही विचार करायचं बाळा, ते काय आहे, ते काय असेल, कसं सांगत असेल वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी कळतात आपल्याला. तर मला सांगा, या केसमध्ये तुम्हाला ही कंडिशन पाथ डिफरन्स जो आहे ना, तो पाथ डिफरन्स ब्राईट साठी कसा असतो कळलंय ना, समजलेला आहे की नाही? मग याला मी मुद्दाम असा बॉक्स केलाय. आता तुम्हीच मला सांगा, आता पाथ डिफरन्स डार्क साठी, आता पाथ डिफरन्स तर सेमच फॉर्म्युला राहणार ना. चला आता मला सांगा पुढे, तुम्ही म्हणाल सिन्स पाथ डिफरन्स तुमचा S2P मायनस S1P किती आला रे बाळांनो? XD बाय D. मग मला सांगा, हा पाथ डिफरन्स आहे. मग तुम्ही म्हणायला पाहिजे फॉर डार्क स्पॉट येण्यासाठी तुम्हाला माहित आहे इंटरफरन्स कसा कन्स्ट्रक्टिव्ह व्हायला पाहिजे का डिस्ट्रक्टिव्ह, म्हणजेच इन फेज मध्ये यायला पाहिजे का आउट ऑफ फेज मध्ये. मग मला सांगा, फॉर डार्क स्पॉट पाथ डिफरन्स XD बाय D हा कसा पाहिजे, तर तुम्हाला माहित असायला हवं, तुम्ही चांगलं शोधलेलं आहे, 3π बाय, बरोबर आहे की नाही? बरोबर आहे ना? 5 आठवतंय तुम्हाला? हे सगळं नक्की आठवतंय? मग तुम्ही मलाच सांगा, त्या केसमध्ये आपण हे ऑड मल्टिपल्स येत होतं ना रे, ऑड मल्टिपल्स काय आलं होतं तुमचं? π/2 का? ऑड मल्टिपल्स पाय. म्हणजेच आता तुम्हाला माहित आहे, ऑड येण्यासाठी आम्ही काय केलं होतं, 2m-1 इंटू पायला काय येतं, λ1. आता ऑड येण्यासाठी आम्ही म्हटलं वेअर m इज इक्वल टू, एक तर तो 1 असेल, 0 का नाही सांगितलं तुम्हाला, 1 असेल, 2 असेल, 3 असेल, 4 किती असू शकेल. कसं तर बघा, m ची किंमत आम्ही बाळांनो 1 ठेवली. किती ठेवली? 2 into 1 2 minus 1 ना रे बाळांनो, 1 λ/2 म्हणजे λ/2 आलं, म्हणजेच ऑड आलं. आता m ची किंमत 2 ठेवा, 2 2 जा 4 minus 1 3 ऑड आलं. समजा तुम्ही m ची किंमत 3 ठेवली, 3 2 6 6 minus 1 5 आलं. मग आता तुम्ही मला सांगा, या केसमध्ये तुम्हाला कळालं असेल की तुम्ही तुमचा जर पाथ डिफरन्स याच्याशी कंपॅरेटिव्ह असेल तर तुमचा स्पॉट कसा असायला हवा, डार्क असायला हवा. देअरफॉर पाथ डिफरन्सला काय म्हणलं, S2P मायनस S1P, म्हणजेच तुमचा पाथ डिफरन्स किती आला रे, XD बाय D इज इक्वल टू, तो कसा यायला पाहिजे, 2n, सॉरी m घेतला ना आपण इकडे, आता तिकडे n वापरला, तिथं m-1 λ/, मग तिथं n म्हणजे कोण होता, तर किती नंबरचा ब्राईट स्पॉट. मग इथं m काय असेल, किती नंबरचा डार्क स्पॉट असेल. समजतंय का? हेच एकदम व्यवस्थितपणे कळलंय का तुम्हाला? मग किती नंबरचा डार्क इथं m दाखवणार. मग आता तुम्ही मला सांगा, तिकडे n साठी कंडिशन 0 आली होती, बरोबर आहे का? पण m साठी कंडिशन 0 येत नसते, 1च्या पुढे येत असते. का? कारण सगळ्या गावाने काल इंटरफरन्स पॅटर्न स्टडी केलेला आहे, सगळ्यांना माहित आहे सेंटरला ऑलवेज सेंट्रल ब्राईट असतो ना, म्हणजे 0 ला कोण असतो, ब्राईट, आणि त्याच्यानंतर काय चालू होतं तुमचे डार्क, परत तुमचे ब्राईट. बरोबर आहे की नाही?
हे समजलंय का सगळ्यांना? मग आता सगळ्या कंडिशन समजल्या असतील तर बाळांनो एक लक्षात घ्या, साधी सोपी गोष्ट काही इकडे. मग तुम्ही जर आता म्हटलं की आमचं कन्क्लुजन काय आहे, तर पाथ डिफरन्स हा आम्ही शोधून काढला आणि तो आहे एक्स डी बाय, आणि मग एक्स म्हणजे त्या अननोन स्पॉटचं अंतर स्क्रीनवरती मोजायचं, डी म्हणजे दोन सोर्सेस मधलं अंतर, आणि कॅपिटल डी म्हणजे कुठलाही सोर्स आणि स्क्रीन मधलं अंतर. आणि याची तुलना आम्हाला करावी लागते. जर एन लॅमडा आलं तर माहिती आहे आम्हाला स्पॉट कसा आहे, ब्राईट आहे. जर एक्स डी बाय डी आलं आणि 2n-1 लॅमडा बाय 2 आलं तर स्पॉट कसा आहे, डार्क आहे. बरोबर आहे की नाही? मग आता मुद्दा हा आहे की जर तुम्हाला हे समजलं असेल बाळांनो तर परत एकदा तुम्ही स्क्रीनवरती इंटरफरन्स पॅटर्न बघायचा, एकदम शांत डोक्याने स्क्रीनवरती जायचं. मग मला सांगा, हा एक सोर्स आहे, हा दुसरा सोर्स आहे, ही सेंटर लाईन आहे आणि ही समजा स्क्रीन आहे तुमची. तर हे अंतर सेम आहे, पाथ डिफरन्स 0 झाला म्हणजे सेंटरला स्पॉट कुठला येणार, ब्राईट. व्हेरी गुड, ब्राईट. त्याच्यानंतर सेम डिस्टन्स वरती इकडे पहिला डार्क तर इकडे सुद्धा पहिलाच डार्क, खाली व घेणार असेल तर मायनस म्हणा, तसं काय विषय. त्याच्यानंतर परत पहिला ब्राईट तर इकडे सुद्धा पहिला. त्याच्यानंतर बाळांनो दुसरा डार्क, बरोबर आहे ना, तर त्याच्यावरती दुसरा ब्राईट. लक्षात आलं का रे बाळांनो? मग असंच कंटिन्यू चालणार ना. पण तुमच्या लक्षात यायला पाहिजे बाळांनो, हा सेंट्रलचा आहे. मग सेंट्रल ब्राईट झाल्यानंतर इमिजिएटली तुम्हाला काय मिळणार, दोन्ही बाजूला डार्क मिळते. त्याच्यानंतर ब्राईट परत त्याच्यानंतर, आणि तुम्हाला कुठलाही क्वेश्चन कसाही विचारला जाऊ शकेल. अगोदर इथं एवढं तरी ऍटलीस्ट बघा की डार्क आणि ब्राईट येण्यासाठी कंडिशन्स काय आहेत, समजतं का? मग आता तुम्ही मला सांगा, पहिला यम दाखवणार ना रे किती नंबर, मग पहिला यम कोण दाखवतो, डार्क. तर पहिला डार्क कुठे आहे? मग आम्ही असं ठेवलं 2 × n ची किंमत 1 -1 लॅमडा बाय 2. मग आता हे झालं 2 - 1 लॅमडा बाय 2. म्हणजे याचाच अर्थ इथून बरोबर लॅमडा बाय 2 अंतरावरती कुठला पॉवर स्पॉट आहे. मग इकडे सुद्धा किती येणार, लॅमडा बाय 2. बरोबर आहे का? मग आता तुम्ही बघा आता की पहिला ब्राईट कुठे येतो, तर तो येतो यांची किंमत आपण 1 ठेवणार ना. आता अरे 0 ला तर सेंट्रल ब्राईट आहे ना, मग आता किती आली, 1 आली ना. मग यांची किंमत 1 आली तर 1 × लॅमडा म्हणजे लॅमडा. मग आता इथं बघा, हे लॅमडा बाय 2 आणि हे लॅमडा बाय 2 म्हणजे याच्यापासून हे बरोबर लॅमडा झालं ना. मग ही प्रत्येक गोष्ट याच्यातली किती नसते, लॅमडा बाय 2 लॅमडा बाय 2 लॅमडा बाय 2. समजलं का, कळालं का तुम्हाला? मग मला सांगा, डार्क आणि ब्राईट मध्ये लॅमडा बाय 2, पण डार्क आणि डार्क मध्ये किती होईल मग, लॅमडाच ना. ब्राईट आणि डार्क मध्ये लॅमडा बाय 2, पण ब्राईट आणि ब्राईट मध्ये टोटल किती होणार, लॅमडा असणार आहे बाळांनो. समजलं आहे का? मग तुम्हाला कुठलाही स्पॉट कुठे भेटलाय तर किती अंतरावर, काय सगळं एकदम सोप्या भाषेत कळत असतं. इथपर्यंत समजलं आहे का? मग मला सांगा, ब्राईट साठी काय कंडिशन आणि डार्क साठी पाथ डिफरन्स कोणासाठी, तर ब्राईट साठी आणि डार्क साठी कसा, इथपर्यंत समजलं आहे का? मग नक्की तुम्हाला हे कळालंय.